हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. लग्नाचं सीझन म्हटलं आणि कुठलाही कार्यप्रसंग म्हटला की सर्वप्रथम साडी आपण वेअर करतो. लग्न झालेल्या महिला तसेच अविवाहित मुली देखील साडी जास्त पसंत करतात, कारण साडीमध्ये प्रत्येक स्त्री अतिशय सुंदर दिसत असते. मात्र साडीचा संपूर्ण लुक हा डिपेंड असतो तो म्हणजे ब्लाऊजवरती, आणि ब्लाऊज आपण कसं शिवतो आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र काही महिलांचा असा काही प्रॉब्लेम असतो की त्यांचे दंड हे खूप जाड असतात. मग त्याच्यामुळे जाड दंड असल्यास आपण जर चुकीचे ब्लाऊज डिझाईन्स टाकले किंवा बाही शिवले तर संपूर्ण महागड्या साडीचं देखील लुक हे बदलून जातं. तर तुम्हालाही तुमचे जाड दंड लपवायचे आहेत, आणि तुमचे जाड दंड असल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचे ब्लाऊजचं बाही शिवायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्लिम लुक मिळेल, तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर ज्यांचे दंड हे खूप जाड आहे, खूप मोठे आहे, अशा महिलांनी मुलींनी नेहमी बाही शिवताना म्हणजे ब्लाऊज सिलेक्ट करताना किंवा ब्लाऊजची डिझाईन शिवताना बाही जे आहे, स्लीव्ज आहे ते लॉंग असायला पाहिजे. चुकूनही शॉर्ट स्लीव्ज घालू नका. शक्य तर शॉर्ट स्लीव्ज घालणे टाळावेत, आणि ज्यांचे दंड खूप जास्त जाड आहे त्यांनी स्लीवलेस देखील टाळावं. ते दिसायला म्हणजे योग्य दिसत नाही आणि आपल्याला देखील आवडत नाही. त्याच्यामुळे तुमचे दंड हे जाड न दिसता स्लिम दिसावे, त्यासाठी नेहमी बाही जी आहे, स्लीव्ज हे लॉंग शिवायला पाहिजे. आपल्या एल्बोपर्यंत येईल एवढं स्लीव्ज असायला पाहिजे. यामध्ये तुम्ही डिझाईन्स देखील वापरू शकता, जसे की पॉपची बाही तुम्ही इथे ट्राय करू शकता. जो मीडियम पॉप येतो तसा पॉप देखील तुम्हाला खूप छान दिसतो. याने देखील तुमचं जाड दंड हे झाकल्या जातात आणि अतिशय जाड आहे असं दिसून पडत नाही, आणि साडीचं देखील लुक हे परफेक्ट येतं. पॉपमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे पॉपची डिझाईन आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते शिवू शकता. हे ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन्स असतात, तर हे देखील तुम्ही बाह्यांचे क्रिएटिव्ह डिझाईन्स यामध्ये टाकू शकतात. जसं की या पद्धतीचे खिडकी तयार करणे असे डिझाईन आहे, तर हे देखील डिझाईन तुम्ही इथे वापरू शकता. तसेच लॉंग स्लीवचं यामध्ये वेगवेगळे असे डिझाईन्स बाह्यांमध्ये निघालेले आहे. मात्र लॉंगमध्ये असलेले काही डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता. लॉंगमध्ये मात्र हाफ आणि मेघा बाही चुकूनही शिवू नका. शक्यतो ते टाळावे, त्याने दंड आपले दिसून पडतात. तर अशा पद्धतीचे साडी नेसताना देखील आपले दंड हे जाड आहे असं दिसणार नाही असं वाटत असेल तर साडीचा पदर हा मोकळा सोडावा. एक साईडला मोकळा पदर असल्यानंतर एक साईडला आपला दंड दिसून येतो. मात्र तो बाही हे लॉंग असल्यामुळे आपल्याला ते जो लठ्ठ किंवा दंड जाड असणाऱ्या लेडीजमध्ये प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम